आलेल्या सर्व लाडक्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं श्रेयसदादा विखंडे आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत करूया। जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये मी तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 आणि समालोचन कक्षामधून आवाज ऐकूयात शहापूर तालुक्याचा सर्वात लाडका आवाज जगदीशजी तारमळे सर। धन्यवाद। थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर। मैदानाच्या आतमध्ये जाऊयात। दोन दिग्गज संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल। क्लासिक बॉयज इगतपुरी परिसरातील 11 खेळाडूंचा हा एकसंध बांधलेला संघ, दुसऱ्या बाजूला ज्या टीमनं गेली अनेक वर्ष शहापूर तालुका ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका पिटलाय, ज्या टीमनं शहापूर तालुका ओपन टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय, ज्या टीमने शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दहशत कायम ठेवली आहे, तो संघ मैदानाच्या आतमध्ये कैलास भांडे अँड कंपनी साई स्पोर्ट्स शहापूर। या दोन संघादरम्यान जबरदस्त लढत। उपस्थित लाडक्या क्रीडा रसिकांचं आम्ही ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि श्रेयसदादा विखंडे पुरस्कृत स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो। मॅचला होतीये सुरुवात। आदिनाथ गोलंदाजी मार्कवर, स्ट्राइक एंडला फलंदाज योगेश। बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू टीम। मॅचला होतीये सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, थोडासा खाली राहिला, बॉडीला ब्रश होत असताना पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय। आदिनाथ मॅन फ्रॉम गोठेगर गावाचं प्रतिनिधित्व करतो हा खेळाडू। सध्या शहापूर ओपन मध्ये साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली होईल मॅच, इगतपुरी आणि साई स्पोर्ट्स शहापूर अशी लढत। कॅप मध्ये खेळलेत, क्लासिकल दर्जाचा फटका, स्ट्रोक अतिशय चांगला आहे। धावतात क्षेत्ररक्षक, चेस करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल इथे रेस जिंकत असताना कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। आगमन झालं आदरणीय मधुकरजी विदे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत। राकेशच्या बॅटमधनं हा चौकार आला। पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर शॉर्ट वाईड अँड पनिश भरपूर दूर होता फलंदाज जयेश टेबसनं आणि दूरवरनच हा चेंडू खेळत असताना चौकार इथे प्राप्त केला तो फलंदाज राकेशनं। 4 धावा लवलगावर आपल्याला पाहायला मिळतात। यावेळी चांगला बॉल आहे, ऑन साईडला पूल करायचा होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, ऑफ स्विंगर बॉल होता आदिनाथचा। आदिनाथ नेहमीच आपण पाहिलं तर गोटेकर टीमचं प्रतिनिधित्व करत असताना ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपल्या गोलंदाजीचे जळवे त्यांनी बिखरलेत। चांगली गोलंदाजी नेहमी सातत्यानं तो करत असतो। गेल्या 1 वर्षामध्ये फ्रंटलाईन गोलंदाज पहिलं षटक हाताळण्याची किमया त्याने साधली आहे टीम गोटेकरमध्ये। आणि गोटेकर म्हटल्यानंतर शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा असा एक संघ आहे ज्या टीमनं तालुक्याचं आणि गावाचं नाव ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये मोठं केलंय। यावेळी फटका मागे गेला, शॉट टर्मिनलला बीट केला, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। चौकाराला टीमची टोटल स्कोरबोर्डवर 9 आपल्याला पाहायला मिळते। संख्या 9, पहिलं षटक सध्या सुरू आहे। चांगली गोलंदाजी राहिली आदिनाथची, 2 चौकार जरूर आहेत। योगेश शाडोळे कालचा दिवस गाजवला या खेळाडूनं याच क्रीडानगरीमध्ये। चांगला बॉल आहे, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, सबमरीन होता, इन स्विंग होता, अपील करतात रनआउटची। आणि त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलंय, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय। स्ट्राइक एंडला फलंदाज कदाचित बाद आहे की नाही त्या ठिकाणी चेक केलं जाईल। UTCच्या माध्यमातून आमची टेक्निकल टीम त्या ठिकाणी सज्ज होते, पंच देखील आलेत। अभि सावंत पाहतील एक्झॅक्टली काय घडलंय। पहिलं षटक सध्या सुरू आपण पाहता आदिनाथचं, धावसंख्या 9 आहे।
फलंदाज सेफ आहे, ही धाव दिली जाईल आणि सामन्याला आपण पुन्हा एकदा सुरुवात करू. धावसंख्या फक्त थोडं थांबायचं आहे. 1 सेकंड चेक केला जातोय जरा डिसिजन थोडासा. अंपायरच्या माध्यमातून सर्वप्रथम डिसिजन दिला होता. थोडंसं झूम करून कारण त्या ठिकाणी ज्या क्षेत्ररक्षकाने थ्रो केला त्याचा पाय थोडा मध्येत होता, त्यामुळे पहिल्यांदा डिसिजन दिला, परंतु पुन्हा एकदा चेक केला जातोय आणि इगतपुरीचा 12वा खेळाडू देखील या ठिकाणी पाहतोय. फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात आणि तुम्ही चेक करू शकता इगतपुरी संघ ऑनलाईनच्या माध्यमातून UTCवर, कारण निष्पक्षपाती निर्णय दिला जातोय. त्या ठिकाणी क्लिअर दिसतंय फलंदाज बाद आहे. गोठेकर नावाचं क्रिकेट आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन गेलेत. त्यामध्ये याच टीममध्ये आपण पाहिलं तर ओमकार परटोळे असेल, गणेश उर्फ धोनी, एक जबरदस्त खेळाडू, ही स्टारकास्ट आहे मोठी गोटेकर संघाची नाही. त्याचमुळे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक दिग्गज आणि दादा संघ म्हणून या टीमची ओळख आहे. आतिश सज्ज होत आहे गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल स्विच हिट खेळलाय आणि आपल्या प्रयत्नांमध्ये यश देखील मिळतंय. योगेश अडोळेच्या पॅटमधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आला 4 धावा टीमची टोटल, 13 दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय. आतिशचं स्वागत केलं चौकाराच्या हाताने. योगेश अडोळे हा देखील एक मोठा प्लेअर आहे. ग्रामीण क्रिकेट याच मैदानावर खेळत असताना या खेळाडूनं आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलेला आहे याच मैदानावर. योगेश अडोळेकडनं देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. हॅलो व फुल टॉस आहे. होनसाईडला खेळायचा प्रयत्न, त्याला कार्पेट खेळत एक धाव पूर्ण, दुसऱ्यासाठी प्रयत्न केला, दूरवर क्षेत्राशी येतील, धाव धोक्याची आहे, अपील करतायत, परंतु एक्झॅक्टली काय घडलंय, बॉल कॅरी झाला नाही विकेट किपरला. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. योगेश अडोळेची विकेट होती, महत्वपूर्ण विकेट होती. साई स्पोर्ट टीमला माहिती आहे चांगला विस्फोटक बॅटर आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत असताना धावसंख्या 2 ने पुढे सरकतील. धावफलकावर धावा 15 पाहायला मिळतात. 15 ऑन अ बोर्ड.
क्रमांक 2चं षटक सध्या सुरू आहे. संत शांत वातावरण, अतिशय चांगलं ॲटमॉस्फिअर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटिंग कंडिशन. समोर खेळण्यात योगेश आडोळे, उंच उंच आणि लांबच लांब फटका, बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. लॉंग ऑनला षटकार. थांबले बॉल पर्यंत, फंबल झालेत, मिसफिल्ड आहे. एकच धाव ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या एकने पुढे जातील. धावसंख्या 33. 14 वर्ष वयवर्ष हा जो खेळाडू आहे गोलंदाजी करतोय, हा खेळाडूला त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढतोय. त्या दिग्गज संघामध्ये तो सध्या खेळतोय. चांगली गोलंदाजी आहे. डावकुऱ्या त्याच्या गोलंदाज नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असतात आणि त्याचमुळे या खेळाडूची वर्णी साई स्पोर्ट्स संघामध्ये जरूर लागली आहे. परंतु समोर योगेश आडोळे आहेत, त्याच्या बॅटमध्ये तडाखा आला. लॉंग ऑनला उंच षटकार. अजून एक समोर ओव्हर पिच, त्याला पाठवलंय डाऊन द ग्राउंड. बॉल व्यासपीठाच्या दिशेला सलामी देत असताना योगेश आडोळेच्या बॅटमधनं तडाखा, प्रहार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 45-45. आणि अजून एक नवीन गोलंदाज सध्या साई स्पोर्ट्स संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार आहे, वालशेत गावचा एक यंगस्टर खेळाडू आहे. पंचेचाळीस रन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 45 ऑन बोर्ड. ओमकार आलाय, उंच पुऱ्या देशचा गोलंदाज आहे. हो, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, नॅस्टी बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला डी क्षेत्ररक्षक आहेत गणेश. आउटफील्डचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे, तोच आपल्याला स्कोर ऑफ द विकेट पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, राहुलनं टर्न केला हा पूल. स्कोर ऑफ द विकेट एक सिंगल तिथे मिळाली. आणि उंच पुरे देशचे गोलंदाज नेहमीच गतिमान गोलंदाजी करत असतात, कारण एक वेगवान गोलंदाजाकडे काय असायला हवं, त्याच्याकडे असणारी उंची, त्याच्या खांद्यामध्ये असणारी ताकद. त्या दोन्ही गोष्टी सध्या ओमकारकडे पाहायला मिळतात. समोर खेळला योगेश आडोळेला थांबण्याचं धाडस कोण करेल, हा मोठा प्रश्न सध्या कॅप्टन कैलास भांडेकडे आहे. षटकार. सबर षटकारांची हॅट्रिक योगेश आडोळेच्या पॅटमधनं. हा एक दमदार खेळाडू आहे, क्लासिक बॉयज इगतपुरीचा. धावसंख्या 6ने फ्लाय होत असताना स्कोरबोर्डवर 52, 52 धावा. मोठी टोटल उभारली आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये क्लासिक बॉयज इगतपुरी संघाने. अजूनही या ओव्हरमध्ये आपण एकंदरीत विचार केला तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकारांची हॅट्रिक
योगेश अडोळेने पूर्ण केली आहे. मंत्रमुग्ध करतोय बॅटिंगने आपल्या प्रेक्षकांना. ओमकार मॅन फ्रॉम वाशीत पुन्हा एकदा सज्ज होते ओव्हर द विकेटने. हा समोर खेळलेत आदिनाथ आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, टॉट बॉल आलाय, मड केला यावी बॉल सरळ मिड ऑफला आदिनाथच्या हातामध्ये. टॉट बॉल आलाय, टॉट शेंडू, धावसंख्या 52, अजून 3 बॉलचा खेळ बाकी. एक चांगली टोटल क्लासिक बॉयज इगतपुरी संघाने उभारली आहे. दुसऱ्या बाजूला कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, कारण मी मगाशीच उल्लेख केला ज्या टीमनं मागचे अनेक वर्ष आपली दादागिरी या तालुक्यामध्ये प्रस्थापित केले तो संघ आहे साई स्पोर्ट्स. इतक्यात हार मानणारा संघ नाहीच आहे. स्वतः ओमकाराला एक गोलंदाजीमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला आणि योगेश अडोळेचा अडथळा त्यांनी दूर केला. बिग विकेट डाऊन. योगेश बॅक टू द डगआउट. योगेशनं जबरदस्त बॅटिंग केली. त्यामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 4 षटकार 2 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिले. वैयक्तिक 12 बॉलमध्ये 35 धावसंख्येची एक बहरदार आकर्षक इनिंग खेळून तो बाद झालाय. शेवटचे 2 चेंडूचा केस शिल्लक आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय विजय. ओमकारनं इथे कमबॅक करून दिले साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. षटकार जरूर आला होता ओमकारच्या या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर योगेश अडोळे सारखा अडथळा दूर केला. एक चांगला आणि मोठा ब्रेक थ्रू त्याने संघाला मिळवून दिलाय. ओहो, वन्स अगेन चांगला बॉल आहे. अपील करतात, परंतु नक्कीच त्या ठिकाणी लाईन आणि लेंथ अतिशय चांगल्या टप्प्यावर इथे मेंटेन केली ओमकारने. व्हेरी गुड कमबॅक. फक्त 7 धावांचं षटक टाकलंय आतापर्यंत 5 बॉलमध्ये. मागच्या 3 बॉलवर एकही धाव नाही आहे आणि एक महत्वपूर्ण विकेट. ओमकार जबरदस्त गोलंदाजी. रिव्ह्यू घेतला इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने, कारण 1 फॉर द ओव्हर ऑलरेडी दिला होता पहिल्याच बॉलवर. त्यानंतर यस नाही, रिव्ह्यू नाही घेतला. मॅच कंटिन्यू करायची. लास्ट बॉल आहे, लास्ट शेवटचा चेंडू आहे. चांगला बॉल आहे, क्विक रन होता. एक सिंगल शेवटच्या बॉलवर आली आहे. धावसंख्या 53 आणि 54 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये सेट केलंय. साई स्पोर्ट्स शहापूर या संघासमोर बॅटिंग करत असताना क्लासिक बॉयज इगतपुरी. वेल डन ओमकार, ज्या पद्धतीने त्याने कमबॅक करून दिले टीम साई स्पोर्ट्स शहापूरला. शेवटच्या षटकामध्ये षटकार येऊनही त्याने धावा दिला त्या फक्त आणि फक्त 8. आणि टीम कशी असावी याचं जिवंत ज्वलंत उदाहरण निलेश बांगर समजवत आहेत त्या गोलंदाजाला, आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची छाप. कारण यंगस्टर आहे, फक्त 14 वर्ष. रन जरूर आला त्याच्या ओव्हरमध्ये, परंतु त्याला नक्कीच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दडपण न देता, प्रेशर न देता त्याला शिकवतात. आणि म्हणूनच हा संघ मोठा आहे, आणि म्हणूनच या संघाची दादागिरी आहे, आणि म्हणूनच हा संघ एक चांगला संघ म्हणून मानला जातो. वेल डन टीम साई स्पोर्ट्स शहापूर. 53 धावा किती झाल्यात? 54 धावसंख्येचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. टॉस साठी यायचंय, टॉस साठी यायचंय. मुरबाड 11 आणि एनपी स्पोर्ट्स बी या 2 टीमचे कॅप्टन या. एनपी बी आणि मुरबाड 11. टॉस साठी यायचंय. मुरबाड 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. एनपी स्पोर्ट्स बी संकेत, टॉस साठी यायचं आपण.
चला कॅप्टन या NPB. NPB टीमचा कॅप्टन या लवकर टॉससाठी आला. टॉस त्या ठिकाणी केला जातो आदरणीय प्रदीपजी गाडेकर. तर खेळाच्या दुसऱ्या सराव जसं सुरुवात होईल या ऐकूयात, परिवर्तन आपण करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. आदरणीय सोमनाथ दादा खाडी यांचा आवाज आपण या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. चला मॅच सुरू करा पंच. गेम ऑन. सामन्याला सुरुवात होतीये. 54 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. धोनीसाठी पहिलाच बॉल. स्लॉक स्वीपचा फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी घरंगळत धोनी स्टाईल मध्ये सुरुवात झालीये. प्रेमानं चेंडूला मारलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गणेश डिंगोरेचं मार्केट उत्तरोत्तर हाय होत चाललंय. निश्चितच त्याला बाद करण्यासाठी भरपूर जण प्रयत्न करतात. मात्र जाबाज खिलाडी आहे. अभ्यासपूर्ण खेळीसाठी ओळखला जातो. सातत्यानं आम्ही चर्चा करत असतो जेन्युइन ओपनर कसा असावा. गणेश डिंगोरेला पाहिल्यानंतर आपण सातत्यानं वर्णन करत असतो. आज आपण पाहताय तालुक्याचं क्रिकेट असू द्या, व्यावसायिक असू द्या किंवा अगदी जिल्हा लेवलवरती असू द्या, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओपनरसाठी पहिली पसंती गणेश डिंगोरेला सातत्यानं पाहायला मिळते. यावेळेस धोक्याची घंटा. सिंगल कंप्लीट होईल का प्रश्न आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. सिंगल धावेसाठी धोका होता. लेग बाईटची धाव होती. मात्र इथं 4 धावा ओव्हरथ्रोच्या देत आहेत आणि रेड सिग्नल इगतपुरी टीमसाठी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पंजा. बी संघानं नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारलेली आहे. लेग बाईची सिंगल, त्यानंतर चौकार या 5 धावा येथील धावफलकावरती ऍड केल्या जातील. निश्चितच अतिरिक्त स्वरूपाच्या या 5 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावा येणं गरजेचं, कशाही येऊ द्यात. शॉर्ट फॉर्मॅट आहे. 4 षटकांची मॅच. UTCचा कॅमेरा चारही बाजूनं क्षणचित्र टिपतायत. आमचे ऑफिशियल अंपायर, जेन्युइन ऑलराऊंडर पर्सनॅलिटी अभि सावंत सर या ठिकाणी मधल्या त्यांच्या विश्रामाच्या वेळेत सुद्धा कॅमेरामनची भूमिका पार पाडतायत. चला वेळेची काळजी घ्या. टायमर ऑन आहे. वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. राहुलचा हा चेंडू ऑफ साइडला शफल झालाय. शहापूरचा बाहुबली
जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कैलास भांडे ऑन फायर, चौकार. पर्यंत आपण पाहताय गोलंदाज राहुलला कमबॅकची गरज. स्टेप आउट झालाय, व्यवस्थित बॅटवरती जरूर आला नाही, मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. एक धावील, स्कोरबोर्ड हलतं राहिले. चांगली बॅटिंग करतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसं खेळायचं याच्यासाठी नक्कीच ओळखले जातात. साई स्पोर्ट शहापूर या टीमची चर्चा सातत्यानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्यानं होत राहते. आज आपण पाहताय सलामीसाठी आलेत लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ॲज युजल, कैलास भांडे आणि गणेश डिंगोरे, अर्थातच धोनी. आई गावदेवी गोठेकर बीचा हा स्टार खेळाडू, फटका लाजवाब, पुढे सरसावलाय, स्टेप आउट झालाय, कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड, धोनी ऑन फायर, षटकार. वीस धावा धावफलकावरती, एक षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. राहुल गोलंदाजी मार्कवरती, राहुलवरती सुद्धा हल्ला चढवला आणि 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात आश्वासक आणि दमदार सुरुवात दिली आहे गणेश डिंगोरे आणि कैलास भांडे या एवन जोडीनं. दमदार बॅटिंग, आकर्षक सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी देत आहेत. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा इथं जमा केल्या. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 18 बॉल आणि 34 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 54 धावांचं मोठं टार्गेट, लक्ष जरूर मोठं आहे, मात्र साई स्पोर्ट्स नाव कुठं छोटं आहे. चांगली सुरुवात, पहिल्या षटकात तब्बल 20 धावा जोडतायत. समीकरण तुम्हाला सातत्यानं बदलत असताना पाहायला मिळतील. 54 धावा, असं वाटलं होतं की फाईट होईल, चला स्पीडअप करा इगतपुरीवाले. इगतपुरी ग्रामीण विपक्ष शहापूर ग्रामीण अशी मॅच मैदानावरती एन्जॉय करताय. बिरवाडीकरांचं दमदार आयोजन, श्रेयसदादा विखंडे आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांचं हे दमदार बहारदार नियोजन. विशेष कौतुक मनीषदादा खाडे, मनोजदादा विखंडे, प्रफुल्लदादा विदे, आमचे गाडेकर मेजर, प्रदीपदादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करूयात. कार्यकारिणीचा जर आपण अभ्यास केला, विचार केला तर जवळजवळ 35-40 सभासद दिवस रात्र मेहनत घेत असतात आणि या सर्व ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांचं हे बहारदार आयोजन फुललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अंपायर डिसिजन, इट इज अ नो ऑर व्हाईट. नो बॉल. 6 क्षेत्ररक्षक तुम्ही एका साईडला लावलेले असल्या कारणानं इथं दंडित केलं जात आहे. अंपायरचं कौतुक केलं जाईल. नो बॉलचा इशारा, फ्री हिट येतोय आणि सुवर्ण संधी बाहुबलीसाठी कैलास भांडे. इथे पहा ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलंय, लाईन सोडून बाहेर जातोय. सुमित देशमुख सरांचा इशारा, व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती येते. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना धावफलक जातं ते 22 वरती, 22 विदाउट लॉस. धावफलक पहा, 18 बॉल आणि 32 ची गरज. फ्री हिट जारी असेल. या चेंडूवरती मोठा हल्ला करण्याच्या तयारीत बॅट्समन कैलास भांडे पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 32 ची गरज. इथे बॅटची एज, शॉट फाईन लेगला चेंडू अडवला गेलाय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक दुसरं गोलंदाज ज्ञानदीप आलाय. पहिलाच बॉल चांगला टाकलाय. फ्री हिटचा चेंडू होता, बॅटला स्पर्श झाल्यानंतर शॉट फाईन लेग वरती अडवला गेलाय, निर्धाव आला. इथे बॉडी लाईन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर थोडासा अडखळलाय आणि तिथे पहा नशिबाची साथ मिळाली आहे. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. इट इज अ 4.
थँक्यू डीजे. कैलास भांडेच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा फलकावरती गती प्राप्त होतीये. स्कोर कार्ड पुढे सरकलं 26 वरती 26. इथे पहा ओव्हर पिच फटका पुन्हा चांगला आहे. वाईड स्ट्रॉंग आपला फिल्डर आहे मात्र त्याच्या हाताला चटका दिला. वरून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. कैलास भांडे ऑन फायर. लागोपाठचा आलेला हा दुसरा वार चौकार. इगतपुरीसाठी खलनायक ठरतोय. स्ट्राईक एंड वरती कैलास भांडे शांत डोक्याचा कॅप्टन कूल म्हणून ओळख असणारा खेळाडू आहे. भरपूर वर्षाचा अनुभव. सापगाव संघासाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली. जेन्युअन लेफ्टी ऑलराऊंडर म्हणून कैलास भांडेकडे पाहिलं जातं. आज आपल्या या साई स्पोर्ट्ससाठी वाईट बॉल येतोय. चांगली बॅटिंग करतायत. 54 धावांचं मोठं टार्गेट. असं वाटलं होतं की फाईट पाहायला मिळेल मात्र 54 धावांचं टार्गेट सुद्धा अगदी लिलया पार करण्याच्या तयारीमध्ये. सलामीची जोडी मैदानात खेळतायत. शांतीत क्रांती एका बाजूनं गणेश डिंगोरे करतोय. दुसऱ्या बाजूनं कैलास भांडे अगदी प्रेमानं चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवतोय. स्ट्राईक वरती तयार. कमबॅकची गरज. ज्ञानदीपला या चेंडूवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चांगला टाकलाय. वेग दिलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट येतोय. प्रयत्न करावे लागतील. इगतपुरी संघासाठी सुद्धा सामना जिवंत आहे मित्रांनो. 14 बॉल 23 ची गरज. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटची धाव निघेपर्यंत सांगू शकणार नाही सामना कोण जिंकेल. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है मगर आप कोशिश भी ना करो ये गलत बात है. प्रयत्न करतायत ज्ञानदीप. फुलरलेन चेंडू होता निश्चितच स्लोवर बन. हलक्या हाताने खेळलाय कैलास भांडे. अभ्यासपूर्ण खेळलेला फटका. सिंगल कंप्लीट. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड हलक्यानं पुढे सरकलं जाऊन पोहोचेल ते एका धावेच्या मदतीनं 32 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. गोलंदाज ज्ञानदीप गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती मास्टर माइंड गणेश डिंगोरे अर्थातच धोनी. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये तुफान गाजला. केंद्रीय पंचायत राज चषकाची निश्चितच मालिकावीराची कार ज्यानं जिंकली तो धोनी या ठिकाणी. इथं पहा अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. नक्की काय घडलंय. यष्ट्या उद्ध्वस्त तर झालेल्या आहेत. तिथं नक्की हाईट फॅक्टर काय होत आहे पाहिलं जाईल. दोनही पंच एकमेकांशी सल्लामसलत करतील आणि आपल्यापर्यंत चांगला निर्णय पोहोचवतील. थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवलेला आहे. सॉफ्ट डिसमिसल आउट आहे आणि फिल्डिंग टीम रिव्ह्यू ओके. अंपायर डिसिजन आउट यस आणि फिल्डिंग टीम रिव्ह्यू ओके. अंपायर नो बॉल आहे ओके. अंपायर नो बॉल आणि फिल्डिंग टीम रिव्ह्यू यस. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. युटीसीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन इट इज अ वाईड नो बॉल. हवा उंचीवरून चेंडू गेलाय की नाही हे पाहायचंय. मनीष दादा खाडे आपण या. काही काळजी करू नका. इथं चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सर्व आयोजन समिती त्याचबरोबर काळजी करू नका. अभ्यास केला जाईल. पाहिलं जाईल. युटीसीच्या कॅमेऱ्यामध्ये आपण चेक करूयात नक्की काय घडलं या चेंडूवरती आपण पाहूयात. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर डिसिजन आहे नो बॉल आणि फिल्डिंग टीमनं इथं क्लेम केलेला आहे की थर्ड अंपायर चेक करा असं. क्लोज डिसिजन आहे. काही काळजी करू नका.
गणेश डिंगोरेसाठी आलेला हा बॉल जाऊन डायरेक्ट टेस्टांवरती आदळलाय खरा. अंपायर डिसिजन नो बॉल आहे. तिसरे पंच चेक करतायत. चांगली मॅच रंगेल. स्कोरबोर्ड वरती आहेत 32-32. अजूनही 22 धावांची गरज. या चेंडूवरती नक्की काय डिसिजन येईल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. चारी बाजूला तुम्ही पाहताय श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत विठ्ठलराव खाडे स्मृती चषकाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलंय. भरपूर गर्दी मैदानावरती, मैदानाच्या चारी बाजूला तुम्हाला पाहायला मिळतीये. प्रेक्षक राजा तुम्ही पाहाल झाडाझुडपांमध्ये जिथं जिथं जागा मिळेल, सावली मिळेल, तिथं तिथं दबा धरून मॅचचा एन्जॉय करतायत, आनंद लुटतायत. त्याचबरोबर आज सूर्यदेवता सुद्धा आपल्याला साथ देते. उन्हाचा दाह जरूर फार जास्त पाहायला मिळत नाहीये. ग्रेट ॲटमॉस्फिअर. क्रिकेटसाठी पोषक वातावरण. दुपारचं सत्र, क्रिकेटची मेजबानी, व्यावसायिक क्रिकेट, सर्व सुपरस्टार खेळाडू तुम्ही पाहताय. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज सुपरस्टार प्लेयर्स स्वर्गीय विठ्ठलराव खाडे क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी आलेत. श्रेयसदादांच्या या अंपायर डिसिजन ही इज आउट. नक्की मित्रांनो, श्रेयसदादा आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांचं नेहमीच स्वप्न राहिलंय एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आणि न्यायपूर्ण क्रिकेट सर्वांना खेळायला मिळावं. प्रेक्षक राजाला चांगली मॅच नेहमीच पाहायला मिळावी यासाठी प्रयत्नरत असणारी ही संपूर्ण मंडळी, सर्वांचं मनापासून आपण अभिनंदन करूयात. जबरदस्त ही टुर्नामेंट पार पडतीये. यशाच्या उच्च शिखरावरती जात असताना दिवस रात्र मेहनत या संपूर्ण मंडळीची तुम्ही पाहताय. श्रेयसदादा वेखंडे यांच्या खांद्याला खांदा लावून ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचे संपूर्ण शिलेदार आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांचं हे दमदार आयोजन आपण पाहताय. जबरदस्त कामगिरी पार पाडतायत. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर. एक एक गोष्ट ज्या वेळेला घडते, एक एक सिच्युएशन ज्या वेळेला मैदानावरती निर्माण होते, त्या त्या वेळेला मान्यवर भारतदादा सापळे आणि लियाकतभाई शेख पळशीन गावचे यशस्वी उद्योजक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. भारतदादा सापळे आणि लियाकतभाई शेख, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं श्रेयसदादा वेखंडे आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मॅचमध्ये ट्विस्ट येत आहे. धावफलकावरती स्थिरावलेलं धावफलक 32 या धावसंख्येवरती. 12 बॉल आणि 22 ची गरज. सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. दोन्ही संघांसाठी जिवंत असणारा सामना. अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थातच तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहताय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल एका धावेचं योगदान येईल. धावफलकाला जोडलं जाईल. कैलासच्या बॅटमधून आलेली ही सिंगल धाव धावफलकावरती जोडतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 33 या धावसंख्येवरती. गोलंदाज विजय आलाय. कालच्या दिवसामध्ये विजयनं भरपूर मनं जिंकली. आज त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आतिश आलाय. वन डाऊनची भूमिका त्याला पार पाडायची आहे. 11 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. एका बाजूनं इगतपुरी ग्रामीणचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूनं शहापूर तालुक्याचं क्रिकेट तुम्ही पाहताय. सामना कोण जिंकेल निश्चितच यासाठी थोडी वाट जरूर पाहायला मिळेल. मात्र दोन तालुक्यांच्या दरम्यान चाललेली ही झुंज क्रीडारसिक एन्जॉय करतायत. UTCच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं, सर्व लाडक्या क्रीडाप्रेमींचं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. इथे पाहतायत, लाईन पाहतायत. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकतंय. जाऊन पोहोचलं ते एका धावेच्या मदतीनं 34 या धावसंख्येवरती. 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. चांगलं क्रिकेट, दमदार क्रिकेट मैदानावरती तुम्ही एन्जॉय करताय. विजय येतोय राईट मोर द विकेट.
आतिशसाठी ओर पिच समोर पाहिलाय आणि सरळ घुमवलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जंगलात. षटकार. षटकार येतोय आणि या सामन्यामध्ये आपले इरादे स्पष्ट केलेत. आतिश भांडे षटकार चौकारांची आतिषबाजी करण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेघर या संघासाठी नेहमीच प्रतिनिधित्व राहिलंय आणि आज आपण पाहताय व्यावसायिक संघामध्ये खेळतायत. गोटेघर बी हा संघ निश्चितच या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय. उद्याचा संपूर्ण दिवस त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. इथं सुद्धा फटका चांगला आहे. मिड विकेट पार करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आतिश भांडे ऑन फायर. चौकार. विजयवरती हल्ला बोल केलाय. एक षटकार त्यानंतर आलेला हा चौकार सामना खुला केलाय. 9 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. भांडे बंधू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने कैलास भांडे दुसऱ्या बाजूने आतिश भांडे. 9 बॉल 10 ची गरज. विजयला कमबॅक करावा लागेल. खोलवा टप्पा स्वतःचा बचाव जरूर केलाय. यॉर्कर लेंथ सिंगल येईल. धावफलकावरती पाहायला मिळेल. एक धाव वाढतीये. आतिशच्या बॅटमधून आलेली ही सिंगल थोडीशी तारांबळ. दुसऱ्या धावेसाठी चकवा देण्याचा प्रयत्न जरूर आतिश करतोय. मात्र एका सिंगल वरती इथं संतुष्ट राहावं लागेल. मॅच मध्ये बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह झाली आहे. एक षटकार आणि चौकार आतिशच्या बॅटमधून आला आणि त्यानं मॅच मध्ये साई स्पोर्ट्स टीमला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. विजय येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. शॉट ऑफ लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी 4थ्या-5व्या स्टंप वरती टाकलेला हा बॉल टप्पा खाल्ला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट असेच फेकावे लागतील. डॉट येणं गरजेचं. 7 बॉल 9 ची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. मॅच जिवंत आहे. हा चेंडू चांगला आहे. समोर खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सीमारेषेवर पकडलं. दर्जेदार फिल्डिंग. थ्रो सुद्धा डायरेक्ट रॉकेट थ्रो. सिंगल कंप्लीट. एक धाव येईल. षटक संपलंय तिसरं. 3 षटकांच्या सांगतेनंतर 46 धावा धावफलकावरती. 46 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 46 धावा इथं धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता. चला क्लासिक बॉईज आपण जास्त वेळ खर्च करू नका. आपल्याला भरपूर मोठं शेड्यूल इथून अजून पूर्ण करायचं आहे. याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. जवळजवळ घड्याळामध्ये 2 वाजता आहेत. अजून बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. NPB आणि मुरबाड 11 आपण दोन्ही संघ तयार राहा. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच सामना चालू करणार आहोत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून 8 धावा बनवाव्या लागतील. क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं. याच मैदानाचा याच वर्षीचा इतिहास आहे. 6 बॉल 24 सुद्धा बनल्यात. मात्र 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असताना सामना गमावलेली टीम सुद्धा आपण पाहिलेली आहे. 6 बॉल 8 ची गरज मैदानावरती बनवल्या जातील की डिपेंड करण्यात यश मिळवतील. जबरदस्त झुंज मैदानावरती. 6 बॉल 8 ची गरज. गोलंदाज विकी. विकीचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपला अगदी जास्त सोडून बाहेर पडला. अजून वळण घेत बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर शिकून अंपायर करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती वाढ होतीये. समीकरण बदललं. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार. कैलास. इथं सुद्धा पाहिलं जाईल. लाईन चेक करतायत. चुकीच्या लाईन वरती टाकली जाणारी गोलंदाजी. लाईन मित्रांनो तुमची चांगली पाहिजे. सार्वजनिक आणि आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना तुमची वागण्या बोलण्याची लाईन चांगली पाहिजे. मुलाची लाईन चांगली असेल तर त्याचं लग्न पटकन जमतं. इथं गोलंदाजाची लाईन खराब. इथे पुढे सरसावले. लाईन लगेच बदलली आहे. चांगल्या लाईन लेंथ वरती चेंडू टाकलाय.
वुडलँड स्पॉटच्या आसपास पिच केलं, थोडंसं गती कमी केली, बॅटची इनसाइड एज लागते, विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं, डॉट येतोय. मॅच जिवंत आहे, सामना जिवंत आहे. क्रिकेटची मॅच 5 बॉल आणि 6ची गरज. कैलास भांडे स्ट्राईक वर, खोलवर टप्प्याचा चेंडू, सिंगल कंप्लीट होईल का? धोक्याची घंटा, डायरेक्ट हिट झालंय. पंचांनी बोट आकाशाकडे आणि कैलास भांडेला मात्र इथून निराश मनानं मैदान सोडावं लागेल. मॅच में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट. फलंदाज बाद, धाव बाद, कैलास भांडे गॉ. सुमित सर, स्टंप चालेल की दुसरा पाठवायचा आहे? ओके ओके, एक मॅच चालवा. धावबादच्या स्वरूपात लागलेला हा झटका. कैलास भांडे मैदानावरती अँकरचा रोल प्ले करत होते. सामना जवळ त्यांनी विजयाच्या जवळ नेऊन ठेवला. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यंगस्टर खेळाडूंना घेऊन ही टीम मैदानात उतरतीये. NPB आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती फाईट करेल टीम मुरबाड 11. मेजर सचिन सोरगे अँड कंपनी मैदानावरती. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं जबरदस्त कामगिरी केली, सामना जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा ज्यानं सिंहाचा वाटा ज्यानं उचलला, तो या सामन्याचा सामनावीर आतिश भांडे. अष्टपैलू प्रात्यक्षिक ज्यानं पार पाडलं, 1 विकेट मिळवली, बॅटिंग करत असताना सुद्धा 11 धावा ज्यानं बनवल्या, तो आतिश भांडे ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. अगदी हसतच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येत आहे आतिश भांडे, मॅन ऑफ द मॅच.